नमस्कार. मी डॉक्टर यश वेलणकर आणि तुम्ही पाहतात माइंडफुलनेस फॉर हेल्थ हे यूट्यूब चॅनल. या चॅनलमध्ये आपण मानसिक तणावाचे प्रकार आणि त्यावर उपाय पाहत आहोत. मानसिक तणावाचे मुख्य प्रकार 3. एक दडपण, दुसरा संघर्ष आणि तिसरं नैराश्य. या प्रत्येक तणावा प्रकाराचे पुन्हा 2-2 प्रकार आपण पाहिले आहेत. दडपण सुद्धा 2 प्रकारचं असतं, वेळेचं दडपण आणि गुणवत्तेचं दडपण. संघर्ष 2 प्रकारचा असतो. आंतरिक संघर्ष म्हणजे निर्णय घेता येत नाही, करू की नको अशी द्विधा मनस्थिती असते. आणि बाह्य संघर्ष म्हणजे सतत कुणाशी तरी वाद भांडण असं होत असतं. तसंच नैराश्याचे देखील आपण 2 प्रकार करू शकतो. नैराश्य म्हणजे भूतकाळात जे काही घडून गेलेलं आहे ते आपल्या मनासारखं झालेलं नसतं आणि त्यामुळे तेच विचार मनात पुन्हा पुन्हा येत राहतात. आता निराशा बऱ्याचदा आपण भूतकाळाच्या संदर्भातच वापरतो. तो असा वागला आणि माझी निराशा झाली. तर त्या दृष्टीनं नैराश्य हे भूतकाळात जे काही घडून गेलेलं असतं त्यामुळे येत असतं. आणि जेवढा वेळ आपली मनस्थिती या स्थितीमध्ये असते म्हणजेच तेच ते विचार आपण करत राहत असतो तेवढा वेळ आपल्या शरीरामध्ये त्रासदायक रसायनं पाझरत असतात. जी रसायनं आपल्याला डिप्रेशनकडे नेऊ शकतात. आणि उत्साह, आशा, उत्तेजित अवस्था अशी मनाची स्थिती येण्यासाठी जी रसायनं आवश्यक असतात, सेरोटोनिन, डोपामाइन, ती रसायनं आपल्या मेंदूतून कमी होतात आणि ही युद्धस्थितीतली किंवा काहीतरी धोका आहे अशा वेळी पाझरणारी रसायनं आहेत ती आपल्या शरीरात अधिक असतात. नैराश्याच्या तणावाचे सुद्धा आपण 2 प्रकार करू शकतो कारण त्यावर उपाय आपल्याला 2 वेगवेगळे करायचे आहेत. नैराश्याचा एक प्रकारचा तणाव म्हणजे आपल्या हातून काही ना काही चुकीच्या गोष्टी झालेल्या असतात, आपले निर्णय चुकलेले असतात, आपण जे काही केलं त्याचा आपल्याला पश्चात्ताप नंतर होत असतो आणि त्यामुळे निराश वाटत असतं. तर हा आपण नैराश्याचा एक प्रकार म्हणू शकतो. स्वतः जे काही भूतकाळात आपल्या हातून घडलेलं आहे, आपण केलेलं आहे ते चुकीचं होतं असं लक्षात येतं आणि आपण नैराश्याच्या तणावामध्ये जातो. आणि दुसऱ्या प्रकारचा तणाव म्हणजे आपल्या इतरांकडून काही अपेक्षा असतात, जगाकडून अपेक्षा असतात, परिस्थिती अशी व्हावी अशी अपेक्षा असते, आपल्या आजूबाजूची माणसं असतात त्यांच्याकडून काही ना काही अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा ज्यावेळी पूर्ण होत नाही त्यावेळी देखील जो तणाव येतो तो नैराश्याचा तणाव असतो, पण तो दुसऱ्या प्रकारचा तणाव असतो. त्या तणावामध्ये आपल्या हातून फारसं काही चुकलेलं नसतं पण आपल्या ज्या काही अपेक्षा असतात त्या पूर्ण झालेल्या नसतात. तर प्रथम आपण या व्हिडिओमध्ये स्वतःकडून ज्या काही चुका झालेल्या आहेत आणि त्यामुळे जो काही अपराधी भाव आपल्या मनात असतो, हा अपराधी भाव सतत जर राहिला तर जो तणाव येतो त्यावर काय उपाय तो समजून घेऊ. आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की भूतकाळ हा जो घडून गेला तो आपण काही पुन्हा बदलवू शकत नाही आणि त्यामुळे भूतकाळाविषयी जे विचार मनात येतात त्यावरच विचार करत राहणं हे आधी आपल्याला थांबवता यायला हवं. बहुसंख्य माणसं ही बऱ्याचदा भूतकाळातलेच विचार करत असतात आणि त्याच आठवणींमध्ये सतत रमत असतात. काही वेळ गंमत म्हणून अशा भूतकाळातल्या आठवणी काढायला हरकत नाही, परंतु सतत जर त्याच विचारांमध्ये आपण राहत असलो आणि माझं हे चुकलं, मला त्यावेळी हे समजलं नाही, मी असं करता नाही होतं, अशा प्रकारचे विचार आणि त्यामुळे अपराधी भाव अशी भावना जर मनात येत असेल तर आधी आपल्याला त्याचं भान असायला हवं. आणि हे भान म्हणजे आपण विचार करतो आहोत की विचार येत आहेत. आता आत्तापर्यंत आपण ज्या प्रकारचे विचार केलेले आहेत त्यामुळे अशा प्रकारचे विचार आपल्या मनात येत राहतील. मात्र आपल्याला आता हे समजून घ्यायचं आहे की विचार आला म्हणजे त्यावर विचार करत राहणं आवश्यकच असतं असं नाही. विचार आला की त्यावर आपण विचार करायचा नाही असं ठरवू शकतो आणि
जो मनात आलेला विचार आहे त्यापासून अलग होऊन आत्ता माझ्या मनात हा विचार आहे असं भान ठेवू शकतो. असं भान ठेवणं यासाठी सराव करावा लागतो. लगेच हा व्हिडिओ पाहिलात आणि तुम्ही यापूर्वी असं केलेलंच नसेल तर ते जमणार नाही. पण जर सराव केला तर आपल्या मेंदूमध्येच अशी एक क्षमता आहे की मनात आपोआप येणाऱ्या विचारांच्या प्रवाहापासून आपण स्वतःला अलग करू शकतो. आणि असं अलग करता येऊ लागलं की मनात भूतकाळाविषयीचे जे जे विचार येतील त्यावर विचार करत राहायचं नाही. त्या विचारांच्या प्रवाहापासून स्वतःला अलग करून घेण्यासाठी आपण मनात असणाऱ्या भावनेला नाव देऊ शकतो की आत्ता माझ्या मनात अपराधी भाव आहे, गिल्ट आहे, किंवा आपण तणाव प्रकाराला नाव देऊ शकतो की आत्ता माझ्या मनात नैराश्याचा तणाव आहे. आणि असं ज्यावेळी आपण नाव देतो, भावनेला नाव देतो, तणावाला नाव देतो, त्यावेळी आपण त्या ज्या विचारांच्या प्रवाहात अडकत असतो आणि तेच विचार पुन्हा पुन्हा करत राहत असतो, त्यापासून आपण स्वतःला अलग करू शकतो. आणि त्यामुळे आपल्याला हे आधी प्रथम नीट समजून घ्यायला हवं की विचार येणं आणि विचार करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि भूतकाळाचा विचार करत राहणं हे आपल्याला कमी करायला हवं. भूतकाळाचा विचार करायला हवा, पण तो भविष्याच्या दृष्टीनंच करायला हवा. म्हणजेच भूतकाळात आपल्या हातून समजा एखादी चूक झाली असेल तर अशी चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. म्हणजेच भविष्यात अशी चूक मी पुन्हा करणार नाही असा संकल्प करायला हवा. आणि तेवढ्या पुरता भूतकाळाचा विचार करायला हवा की माझ्या हातून काय काय चुकलं होतं आणि त्या चुका जर आता भविष्यात टाळायच्या असतील तर मला काय करायला लागेल, कसं दक्ष राहायला लागेल, कसं सजग राहायला लागेल, माझ्या कोणत्या सवयी बदलाव्या लागतील. म्हणजेच आपल्याला विचार हा नेहमी भविष्याच्या दिशेनं करणं आवश्यक आहे. भूतकाळात असंच घडलं, मग मी असंच केलं, त्यावेळी हे असं करता नाही होतं, माझ्या हातून खूप मोठी चूक घडली, असे विचार करत राहून काही उपयोग नाही. आता एखादी चूक आपल्या हातून घडली असेल आणि त्या चुकीमुळे दुसऱ्या कुणाला समजा त्रास झाला असेल आणि त्याच्याबद्दलच आपल्याला अपराधी भाव वाटत असेल तर आपण काय करू शकतो, आपण त्या व्यक्तीची जाऊन क्षमा मागू शकतो की त्यावेळी माझ्या हातून जे अशी चूक झाली त्यामुळे तुला कदाचित शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक असा त्रास झाला असेल तर मला क्षमा कर. असं ज्यावेळी आपण क्षमा मागतो त्यावेळी आपण आपल्यावरच उपकार करत असतो. कारण अशी क्षमा मागणं एवढाच आता उपाय आहे. समजा त्या आपण जी काही चूक केली आहे ती भरून येण्यासारखी आहे का? म्हणजे आपल्या एखाद्या गोष्टीमुळे दुसऱ्याचं आर्थिक नुकसान समजा झालं असेल, ते आर्थिक नुकसान आपण भरून काढू शकतो, त्याला पैसे देऊ शकतो. पण जे भावनिक नुकसान झालेलं आहे ते नेहमी भरून काढताच येईल असं नाही. त्यासाठी क्षमा मागणं हा एक उपाय आहे. अशी क्षमा मागितली की आपल्यालाच आतमध्ये शांत वाटू शकतं की मी जी काही चूक केली होती त्यामुळे ज्याला काही ना काही दुष्परिणाम भोगावे लागले त्याचं भलं हो अशी इच्छा आता माझ्या मनात आहे. म्हणजेच करुणाभाव आपण मनात धारण करू शकतो आणि त्यातून येणारी कृती म्हणजे क्षमा मागणं. त्यामुळे आपल्या नात्यामध्ये आपल्याला जर असं वाटत असेल की माझ्या चुकीमुळे एखादा माणूस, एखादं नातं आपलं दुरावलं आहे, तर ते नातं पुन्हा आपल्याला जर जोडायचं असेल, प्रस्थापित करायचं असेल तर अशा प्रकारची क्षमा मागणं हा एक चांगला उपाय आहे. आता प्रत्येक वेळी अशी प्रत्यक्षात जाऊन क्षमा मागणं शक्य असेलच असं नाही, पण आज आपण वेगवेगळी तंत्रज्ञानाची साधनं वापरतो. त्यामुळे आपण शक्य असेल तर फोन करून बोलू शकतो, मेसेज पाठवू शकतो, कोणत्याही माध्यमातून आपल्या भावना की मी माझ्या हातून जी काही चूक झालेली आहे त्याबद्दल मला आता पश्चात्ताप वाटतो आहे, या भावना व्यक्त करणं आणि त्या दुसऱ्यापर्यंत पोचवणं हे आपल्या मनाला शांतता देण्यासाठी उपयोगी पडू शकतं. आता जर ती व्यक्ती नसेलच अस्तित्वात, म्हणजे जिला आपल्या एखाद्या चुकीमुळे जिला त्रास झाला ती व्यक्ती आता या जगातून निघून गेलेली आहे, तर आता काही आपण क्षमा प्रत्यक्ष जाऊन मागू शकत नाही. मग आपणच आपल्या मनाला असं सांगू शकतो की आता मी तिची क्षमा मागू शकत नाही,
पण अशी जी चूक होते त्या चुकीबद्दलची जी काही माझी भावना आहे ती मी व्यक्त करू शकतो. त्यामुळे दुसरी माणसं अशी ही जी काही चूक करतात ती टाळू शकतील. आणि त्यामुळे आपल्या भावना व्यक्त करणारं असं काही लेखन, कविता, ऑडिओ, व्हिडिओ आपण करू शकतो, ज्यामुळे आपल्या मनातल्या भावनांना आपण वाट करून देऊ शकतो. आणि अशा प्रकारे जे काही आपल्या मनात अपराधी भावाचे विचार पुन्हा पुन्हा येत असतात, ते विचार आपल्याला जे अस्वस्थ करत असतात, ती अस्वस्थता म्हणजे नैराश्याचा तणाव आहे. सर्वप्रथम आपल्यावर हा नैराश्याचा तणाव आहे हे आधी समजायला हवं, ते मान्य करायला हवं, मगच त्यावर आपण हे उपाय करू शकतो. आणि त्यासाठी आपण सर्वांनी रोज काही ना काही वेळ काहीही करत न राहता आपल्या मनात आपोआप कोणते विचार येत आहेत ते समजून घेण्यासाठी द्यायला हवा. सतत स्वतःला व्यस्त ठेवणं हे योग्य नाही, कारण त्यामुळे आपण असे जे काही विचार असतात ते वरती पृष्ठभागावर येऊ देत नसतो, पण ते आतमध्ये असतातच. आपल्या या मोबाईल फोनमध्ये जसं स्क्रीनवर जे काही दिसतं तेवढंच फोनमध्ये चालू असतं असं नाही, फोनच्या आतमध्ये अनेक ॲप चालू असतात. तसंच ही अपराधी भावाची जी काही भावना आहे किंवा हे विचार आहेत हे आपल्या मेंदूत खूपदा खोलवर कोरले गेलेले असतात. आपण रोजच्या कामात स्वतःला बिझी ठेवून त्यापासून पळून जात असतो. असं पळून जाणं योग्य नाही, कारण ते जे काही आतमध्ये चालू असणारं जे विचारचक्र आहे ते आपल्या शरीरावर आणि मनावर देखील वाईट परिणाम करत असतं. जसं शरीरात पस साठलेला असेल तर तो साठवू देणं योग्य नाही, तो कापून तो पू काढून टाकायला हवा. तसंच अपराधी भावाची ही जी भावना आहे ही आपल्या मनातून काढून टाकण्यासाठी त्या भावनेला सामोरं जायला हवं. आणि त्यासाठी काही वेळ काहीही न करता, विचार देखील करत न राहता आपोआप मनात येणारे विचार पाहणं आणि त्या विचारांमुळे शरीरात होणारे बदल पाहणं आणि त्यांचा स्वीकार करणं हे आपण करू लागलो की भूतकाळात आपल्या हातून अशा ज्या काही चुका झाल्या असतील, असं काही घडू नये असं आपल्या हातून काही घडलं असेल तर त्याबद्दलच्या ज्या काही आठवणी आहेत ते आपण स्वच्छ करू शकतो. यासाठी आपण सर्वांनी हा सजगतेचा जो काही सराव आहे तो करत राहूया. त्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.